नंबर CST गाडी पकडा. 9 नंबर CST गाडी. 5 रुपये तिकीट आहे. मित्रांनो, आता मी दादरला आलेलो आणि दादरला मला एक अवली आणि एक क्रेझी माणूस बघायला भेटला आहे दादरच्या स्टेशनवर. आणि तो माणूस इकडे उभा राहून काय करतो हे मी आता तुम्हाला दाखवतो. तो एकदम निस्वार्थपणे ही सेवा करतो, पण नेमकी काय करतो आता हे मी तुम्हाला जवळून दाखवतो. आणि आपण त्यांना विचारूया की ते हे का करतात आणि कशाला करतात ते. चला काका, हे काय करताय तुम्ही? मी सेवा करतोय. म्हणजे नेमकं काय करताय? नेमकं काय म्हणजे इथे इंडिकेटर नाही, त्याची सेवा करतो फक्त. अगर माणसाला समजत नाही, इथे येतात त्यांना 1 नंबर 2 नंबर 3 नंबरचा प्लॅटफॉर्मचा इंडिकेटर नाही, ते त्यांना समजत नाही, त्याच्या सांगायचं काम करतो फक्त मी. ही सेवा. तुम्हाला गव्हर्नमेंटकडून पैसे वगैरे नाही मिळत. मी कामाला जातो, त्याचा मला पगार मिळतो. इथून मी नंतर कामाला जाणार, तर पगार भेटेल. ही फक्त तुम्ही म्हणजे निस्वार्थ करताय? हो, सेवा करतो फक्त. 2 नंबर चर्चगेट गाडी लेफ्ट साईड. कुठे जायचं आहे? हां, स्लो. कुठे जाणार? हां, 5 वार्डेशन ग्रँट रोड येणार. 10 लोक 10 वाजून 20 मिनिटाची 3 नंबरला एकच गाडी आहे. पुढे जायचं आहे. म्हणजे ही सेवा ही फक्त सेवा आहे. निस्वार्थ आहे. ही निस्वार्थ सेवा आहे, दुसरं काय नाही. आणि रोज तुम्ही किती ते किती इथे असताय? जसं 9:30 ते 11:30 पर्यंत करतो. जसा वेळ मिळेल तसा करतो. जमेल तेवढं करायचं आहे सेवा. सोमवार ते शनिवार असतं. सोमवार ते शनिवार करतो. संडेच्या दिवशी आराम असतो. अच्छा. आणि तुम्ही दादरला इथे कुठे उभे राहता? हे दादरचा फुल मार्केटचा ब्रिज आहे आणि मी राहायला वरली कोळीवाड्यात आहे. अच्छा, वरळी कोळीवाडा. हो, वरळी कोळीवाड्यात राहतो मी. गावचे माणूस झाला. हो, वरळीचे. वरळी गावचा माणूस आहे. अच्छा अच्छा अच्छा. वरळीचे राहत. खूप खूप चांगली गोष्ट आहे काका, तुम्ही म्हणजे मनापासून. कारण की आजच्या काळात हे कुणी करत नाही अशी निस्वार्थ. कारण की लोक मुंबई आहे, धावती मुंबई आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही वेळ काढून लोकांना एवढी मदत करताय ते खूप बरोबर आहे. कारण त्यांना सांगायला गेलो तर ते ऐकायला पण त्यांना वेळ नसतो, तेवढा धावत ते लोक लवकर जातात. तरी पण तुम्ही उभा राहून म्हणून बोलतो त्यांना जीवाची मुंबई. जीवाची मुंबई. एवढं त्यांना वेळ नसतो मुंबईमधल्या माणसाला. आणि हे किती वर्ष झाली? सध्या 4 वर्ष झाले. फेब्रुवारीमध्ये 4था वर्ष पूर्ण होईल. अरे बापरे, 4 वर्ष पण निस्वार्थपणे ही सेवा करता तुम्ही? करतोय, थोडा वेळ भेटतो, देवाची कृपा आहे. खूप चांगली आहे काका. म्हणजे ही सेवा तुम्ही लोकांसाठी करता. गव्हर्नमेंटला तेवढी काळजी नाही, तेवढी सामान्य माणसाला त्यांची काळजी बघा. प्रत्येकाला आपापली कामं आहेत. जसं काम मिळेल त्याच्यातनं वेळ काढेल तर तो मुश्किल आहे. चांगली गोष्ट आहे. भेटून तुम्हाला चांगलं वाटलं. धन्यवाद. मित्रांनो, फुल मार्केटच्या इथून वर चढलात की तिथे समोरच तुम्हाला ते काका दिसतील. किधर जाओ? हो, हे ना. वाला लेफ्ट से गिरा चर्च की 1 नंबर गाड़ी पकड़ो. 30 स्टेशन बैंड्रा. कहाँ जाना है बैंड्रा? स्टेशन. बैंड्रा से कहाँ जाएंगे? स्टेशन मालूम है? बैंड्रा से कहाँ? बैंड्रा टर्मिनल अलग है, इसके लिए पूछा. और हाँ, तो 4था स्टेशन खा उतरना. डायग्राम लेके देना, काम आएगा. मित्रांनो, तुमचे एवढे सर्व मेसेज बघितले आणि मला वाटलं की काकांबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल अजून माहिती तुम्हाला सांगावी. काकांना नंतर मी विचारलं की तुम्ही अजून किती वर्ष ही सेवा करणार आहात? तर ते मला बोलले की जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत मी ही सेवा करत राहणार. मला असं वाटायचं की काकांचं काम खरंच इतकं महत्त्वाचं आहे का? पण जेव्हा मी तुमचे कमेंट्स वाचले, मी बघितलं काही जण अक्षरशः रडून काकांचं कौतुक करत होते. आज ते काका गेले 4 वर्ष ही सेवा करत आहेत. पण काही लोकांना वाटायचं की ते रेल्वेचे एखादे कर्मचारी आहेत की काय. पण जेव्हा त्यांनाही हे कळालं की काका ही सेवा निस्वार्थपणे करत आहेत, तेव्हा बऱ्याच जणांच्या मनाला ही गोष्ट लागली आणि त्यांनी काकांचं भरभरून कौतुक केलं. मित्रांनो, यातून मला एक गोष्ट शिकायला भेटली की कोणतीच सेवा ही छोटी नसते आणि जर तुम्ही ती प्रामाणिकपणे करत राहिलात तर आज ना उद्या जग त्याची दखल घेतच. त्यामुळे मुंबईकरांनो, तुम्ही दिलेल्या या प्रेमाबद्दल मनापासून धन्यवाद. खरंच खूप ऊर भरून आलं आहे, डोळ्यात पाणी आलं आहे, मेसेज टाईप करायलाही जमत नाही. खूप खूप धन्यवाद रे बाबा. सर्वांना मदतीची गरज घाईतच पडते आणि ती पूर्ण होते. काका जणू काही देवच आहेत माणूस रूपाने. आजकालच्या जमान्यात कोणालाही सेकंड चान्सचाही वेळ नसतो दुसऱ्यांसाठी. पैशापेक्षा वेळच महाग आहे. हॅट्स ऑफ टू यू डिअर काका. काका नाही, आपण तर खरेखुरे साहेब आहात. सलाम कार्याला. काकाचा सत्कार तरी करायला पाहिजे. इतकी सेवा आपणहून करत आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. भावांनो, बरं वाटलं 2 जण मुंबईमध्ये मराठी बोलतात. दुसरे म्हणजे पत्ता सांगणारे भाऊ पण सगळ्यांशी मराठीमध्येच बोलतात. खरंच कौतुक आहे काकांचं. असं निस्वार्थ लोक फार कमी राहिलेत आता. अरे वा, छान काम करतात दादा. तुम्ही हा व्हिडिओ काढून अशी समाजसेवा निस्वार्थीपणे करू शकतो हे दाखवले. तुम्हाला धन्यवाद. यातून प्रेरणा मिळू शकेल. एक छोटी सेवा खूप मोठे काम करू शकते, लोकांस मदत करण्याची. किधर जाओ? हो, हे ना. वाला लेफ्ट से गिरा चर्च की 1 नंबर गाड़ी पकड़ो. 30 स्टेशन बैंड्रा. कहाँ जाना है? बैंड्रा स्टेशन.
बैंड्रा से कहाँ जाएंगे स्टेशन मालूम है बैंड्रा से कहाँ बैंड्रा टर्मिनल अलग है इसके लिए पूछा और कुछ नहीं किया। हाँ तो चौथा स्टेशन कहाँ पता उतरना नहीं डायग्राम कि लेके मेरा देना कहाँ